नमस्कार, मी अनघा धोडपकर. आज आपल्याला राजा दशरथाचा जन्म ही एक अद्भुत अशी पौराणिक कथा सांगणार आहे. पौराणिक धर्मग्रंथानुसार अयोध्येचा राजा दशरथांचा जन्म ही एक विलक्षण आणि अद्भुत घटना मानली जाते. या घटनेचा संबंध त्यांचे वडील महान शिवभक्त राजा अज यांच्याशी आहे. एकदा राजा अज दुपारची वंदना करत होते. त्यावेळी लंकेचा राजा रावण त्यांच्याशी युद्ध करण्याच्या उद्देशानं तेथे पोहोचला होता. पण राजा अज डोळे मिटून शिवध्यानात लीन होते. हे पाहून रावण काही वेळ त्यांना निरखून पाहत राहिला. वंदना संपवून राजा अजने जल अर्पण करताना नेहमीसारखं पुढे न टाकता मागे फेकले. ते पाहून रावणास खूप आश्चर्य वाटले. तो राजाजवळ गेला आणि विचारू लागला, वंदनेनंतर जल नेहमी पुढे अर्पण केले जाते, आपण मागे का फेकले? तेव्हा राजा अज म्हणाले, मी शिवध्यानात असताना मला एका योजन अंतरावर जंगलात एक गाय दिसली. ती गवत खात होती आणि एक सिंह तिच्यावर हल्ला करत होता. त्या गायीस वाचवण्यासाठी मी जल मागे अर्पण केले. ते ऐकून रावण अजून अचंबित झाला. त्याने त्या ठिकाणी जाऊन पाहिले तर प्रत्यक्षात गाय शांतपणे गवत खात होती आणि त्या सिंहाच्या शरीरात अनेक बाण घुसलेले होते. त्याला समजले की ज्या व्यक्तीच्या केवळ जलानं बाण निर्माण होतात आणि दूरवरचं लक्ष साधता येते त्याच्याशी युद्ध करणे अशक्य आहे. तो परत लंकेत निघून गेला. याच काळात एक दिवस राजा अज जंगलात फिरत असताना एक अत्यंत सुंदर कमळाकडे आकर्षित झाले. ते कमळ एका जलाशयात होते आणि जसा राजा जवळजवळ जात होता तेवढेच ते अधिक अधिक दूर जात होते. शेवटी आकाशवाणी झाली, हे राजन, तू संतानहीन आहेस म्हणून तू या कमळास पात्र नाहीस. ही वाणी ऐकून राजा अज खूप दुःखी झाले. परम शिवभक्त असूनही आपल्याला अपत्य नाही ही गोष्ट त्यांना व्यथित करू लागली. ही चिंता पाहून भगवान शिवानं धर्मराजाला बोलवलं व आज्ञा दिली की एक वेदपाठी गृहस्थाला अयोध्यातील राजा अजकडे पाठवा, ज्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती होईल. दुसरीकडे शरयू नदीच्या काठावर एका गरीब वेदपाठी दाम्पत्याची झोपडी होती. त्या वेदपाठीनं एक दिवस राजा अजच्या दरबारात जाऊन आपली गरिबी व्यक्त केली. राजानं त्याला खजिन्यातील सुवर्णमुद्रा देण्याचा प्रयत्न केला, पण वेदपाठीनं नकार दिला. हे प्रजेचं धन आहे, मला तुमचे वैयक्तिक धन हवे आहे. राजा अजनं आपल्या गळ्यातील हार द्यायचाही प्रयत्न केला, पण वेदपाठीनं तेही नाकारलं. हेही राजाची संपत्ती आहे, प्रजेचंच आहे. हे पाहून राजा अत्यंत व्यथित झाले. एका गरीब वेदपाठीला ते काहीही देऊ शकत नाहीत हे त्यांना असह्य वाटले. ते रात्री सामान्य मजुराचं रूप घेऊन एका लोहाराकडे गेले आणि त्याच्याकडे त्यांनी काम मागितलं. पूर्ण रात्र ते त्या लोखंडावर हातोडी मारत काम करत राहिले. सकाळी त्यांना त्याच्या मोबदल्यात 1 टक्का मिळाला. हा टका घेऊन ते पुन्हा वेदपाठीच्या घरी गेले. वेदपाठी घरी नव्हता. त्यांनी तो टका वेदपाठीच्या पत्नीला दिला आणि सांगितले की हा तुमच्या पतीला द्या. वेदपाठी घरी परतल्यावर त्यानं तो टका जमिनीवर फेकला. तेव्हा एक चमत्कार घडला. जिथं तो टका पडला तिथं जमिनीत एक खड्डा पडला. त्या खड्ड्यातून एक सुवर्ण रथ बाहेर आला आणि आकाशात उडून गेला. असे करत करत तब्बल 9 सुवर्ण रथ जमिनीतून त्या गड्ड्यातून बाहेर आले आणि आकाशात विलीन झाले. 10व्या रथात एक दिव्य तेजस्वी बालक होता. हा रथ मात्र जमिनीवर थांबला. वेदपाठी तो बालक घेऊन राजा अजकडे गेला आणि म्हणाला, हे राजन, हा बालक तुमचाच पुत्र आहे, एका टक्क्याच्या पुण्याच्या मोबदल्यात मिळालेला. हे 10वे रथ देखील तुमचे आहे आणि हाच मुलगा तुमचा वारस देखील आहे. अशा अद्भुत रीतीने राजा दशरथाचा जन्म झाला. कारण ते 10 रथांच्या माध्यमातून प्राप्त झाले म्हणून त्यांना दशरथ हे नाव प्राप्त झाले. जो 10 दिशात रथ नेऊ शकतो असा पराक्रमी राजा दशरथ. शिवभक्त राजा अजच्या तपश्चर्येनं जन्मलेला दशरथ आणि त्यांच्याच घरात जन्म घेतलेला श्रीराम. ही कथा आपल्याला नक्कीच आवडेल असं मला वाटतं. धन्यवाद.